हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री लडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा स्पेशल असा ब्लॉग असणार आहे, कारण की आज आहे 12 ऑगस्ट. येस, 12 ऑगस्टला एक परी आमच्या घरात जन्माला आली आणि त्या परीचं नाव आहे इहिका. तर इहिकाचा आज बड्डे आहे आणि आम्ही सकाळपासून नाही, कालपासूनच आम्ही खूप एक्सायटेड आहोत. बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि तुम्हाला सांगते, ती आत्ता ह्या वर्षी 4 वर्षाची झालेली आहे कंप्लीट, आणि आता 5वं सुरू झालेलं आहे. त्यासाठी बड्डे खूप मोठा असेल असा नाही आहे. आम्ही छोटासाच घरगुती बड्डे करणार आहोत. आणि आज तुम्हाला सांगते, स्पेशल माणूस येणार आहे आमच्या घरी. माझा भाऊ राया येणार आहे, छोटासा भाऊ राया. मयूर येणार आहे आज. आणि इहू कालपासून म्हणते की मामा कधी येणार आहे, मामा कधी येणार आहे. आणि सकाळीच उठलेली ती, आणि उठल्या उठल्या म्हणते मामा आला. तर नाही म्हटलं, मामा अजून आलेला नाही आहे, ऑन दी वे आहे आणि आल्यानंतर तुझी भेट होईल. पण बड्डे गर्लच्या आवडीचा मेनू बनवला आहे, म्हणजे पुरी भाजी. आणि इकडे पुरी तळून झालेली आहे, भाजी मी रेडी केलेली आहे. तिला शाळेतही पाठवायचं आहे आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेट करणार आहे. हां, बाटली छोटी दिली बिसलरी तुझी. तुझी बॉटल टीचरला विचारून घे. तर चल चल. बाय बाय. बाय बाय. भाऊराया येणार आहे, त्यासाठी वाट बघते. गेलो पण ठेवले. रिक्षा बघते आली का नाही बघते. ये स्कूलमध्ये भाऊ तर स्कूलमध्ये गेली. वेलकम. चला जा. काय मग, कसा प्रवास झाला? हा ना, होते आता डायरेक्ट 2:30ला येऊ. सकाळी उठली म्हणते मामा आला. नाही म्हटलं, ऑन द वे आहे, अजून येणार आहे तो लवकर. चल हो, मग आता फ्रेश तू. तर आता आम्ही जेवण करायला बसलो आणि मयूरला विचारलं की तू जेवण करतोय का. तर लगेच काही करणार नाही म्हणतोय, कारण की त्याला गाडीचा थोडा त्रास होतो. झोप वगैरे व्यवस्थित झाली नाही आहे, त्याने चहा बिस्किट खाल्लेलं आहे. आता फ्रेश होतोय तो. आम्ही आता दोघं जण जेवण करून घेतो. आम्ही त्याच्यासाठीच थांबलो होतो जेवणासाठी. आणि बसमधून उतरल्या झोपच झाली नाही ना. पण त्या स्लीपर बसमध्ये काही झोप नाही होत पूर्ण. नवीन माणूस असेल तर नाहीच, पण एकदा सवय झाली ना, त्याची सवय होऊन जाते, मग काय वाटत नाही. आता आम्ही बसलोय, जरा वेळ गप्पा मारतोय आणि त्यानंतर इहू आलं तुमच्याशी गप्पा मारते, कारण की आज बड्डे गर्ल आहे. बड्डे गर्लवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. बड्डे गर्ल खूप खुश आहे. मामा आलेला आहे. आता पावसामुळे नाही जात, नाही तर मग तशीच बाहेर गेटच्या बाहेर नाही पाठवत, पण 4च्या पुढे तिला बाहेरच खेळवते. खेळते भरपूर. मग ती आल्यानंतर मग मॅडम खुश असणार आहे. मामा दिसल्यावर बघा तिची रिॲक्शन काय. हाय कर. कोणाचा वाढदिवस गेलाय? मामा बस मधून. मी कुठं? आज कोण आलत? मी मामा. आई मामा. मामा चालते ना ह्याला तुला. आमच्याकडे लाईट गेलेली, दिवसभर लाईट गेलेली आहे. आम्ही असंच बसलो आता. लाईटचा इतका प्रॉब्लेम झालाय ना, इन्व्हर्टर बसवायचा निर्णय घेतला आणि आजच इन्व्हर्टरवाला माणूस आला आहे तो. आणि इकडे लाईट आलेली आहे. मेन लाईट आलेली नाहीये, इन्व्हर्टरची लाईट आलेली आहे बघा इकडे. तर हे प्रोफाईल लाईट वगैरे, बल्ब, फॅन, टीव्हीचंही चालू करून घेतले आहे, कनेक्शन करून घेतलेलं आहे. आणि आत्ता मी हे सगळं पसारा आवरून घेते. कचरा कचरा झालेला आहे सगळीकडे, माती पडलेली आहे. किचनमध्ये उचलून ठेवायचं आहे
आणि ह्योची आता तयारी करायची बड्डेची. ट्यूबलाईट वगैरे आणि हा पण फॅन कनेक्ट केलेला आहे. मॅडम झोपलेला आहे इकडे, कारण की दुकानातून घेतलं चार्जिंग थोडी कमी असू शकते इन्व्हर्टरची. आता सध्या लाईट चालू झाल्या तर बस. सकाळपासून लाईट गेलेली आहे. सकाळपासून म्हणता म्हणता 11 11:30च्या पुढेच लाईट गेलेली आहे. आता आपला फक्त वाढदिवसाचा प्रोग्राम झाला पाहिजे व्यवस्थित. लाईट नेत नसली तर खरंच मजा नसते आली. म्हणून म्हटलं आता इन्व्हर्टरची जेवढी लाईट असेल तेवढ्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रोग्राम ओरखून आणि त्यानंतर लाईट आली तरी चालेल. बाबू आला का हॅपी बर्थडे करायला तुला? इकडे वाजले तर आता 6:45 आणि 7 वाजता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. इकडे आले आहेत मुले, अजून बाकी येणार आहेत आणि फोटो काढतोय आम्ही. मामा बच्चे सेम सेम झालेत का हो? एकसारखे कलर. इहो परी किती भारी दिसते आमची. ये हळूहळू वाव. चला आम्ही पण रेडी झालेलो आहोत दोघं पण. आणि आज भानुदास लवकर आलेले आहेत. लाईट आलेली नाही, आम्ही इन्व्हर्टरवर लाईट लावलेली आहे, त्यामुळे लवकरच बड्डे करून घेऊया. बाकीचे यायचे बाकी आहेत. आणि माझा आउटफिट इकडून मी आणि मी आता ही ओढणी नवीन स्टाईलची घेतलेली आहे. हातावर बँगल इकडे घातली, इकडे तर घातलेली नाही, कारण की ही डिझाईन ब्रॉड आहे, त्यासाठी म्हणजे बँगल सारखीच दिसते ना, तर एका हातात बँगल घातलेली आहे. आणि ही ओढणी ओवाळ्याचं ताट रेडी करते. हो, इकडे आता मी घेतले आहे कुंकू ठेवायचं आहे, गंध लावायला, दिवा पेटवील सर्वजण आल्यानंतर. आणि इकडे खाऊ समोसे आणलेले आहेत आणि प्लेट आहेत. हो प्लेट्स पुढे या, पुढे या मयूर. टेबल थोडं तिकडे घे ना. पुढे या इथे बाबू.
तर मी हे लावले मुकुट. कसं वाटते मुकुट? जस्ट फॉर चेंज. तर इहूचा छोटासा मुकुट मी लावून बघितला कसा दिसतोय काय. लहान तर आत्ता घालून बघते की मुकुट खरंच मला चांगला दिसतोय का घातल्यानंतर. आणि थोडंसं 2-3 एकदा ह्याच्यामध्ये पण ठीक टाकतो. आहे, छान दिसतंय. तुम्ही टाकले चला मी तरी काढते म्हणता आता. आईने कसं माझं टाकलं. कोणी? कावेरी त्यांनी ना. आणि आता मी केक खाते. बाकीच्यांनी तर खाल्लेला आहे. आम्ही राहिलेले. आणि मस्त केक आहे. कोणता फ्लेवर आहे पण? व्हॅनिला चॉकलेट दोन्ही. मामा तुला? केक. तुला केक चांगलं होतं. चांगला होता? खाल्ला खायचा मी. अजून? नाही नको. माडीजवळच खाल्ला मी. हां. हे तुमची जीच काढली आहे ना? तुमची एवढी चांगली आहे माझ्यापेक्षा. सर्वजण आले होते. खूप छान वाटलं सगळेजण आल्यानंतर. मला याची होती आणि त्यात ना बाहेर पाऊस. रिमझिम पाऊस चालू झाला. 3-4 वर्ष 3 नंतर पाऊस बंद झाला आणि परत संध्याकाळी 6च्या पुढे पाऊस सुरू झाला. त्यामुळे तरी बऱ्यापैकी जेवढं सांगितलं तेवढे सगळे आलेले होते. 2 मिनिटं शांत बसा ना. तर येऊन गेलेत. आता आम्ही बसले जरा वेळ आणि नंतर आम्ही जेवण करू. जेवण करायचं आहे. पण जेवण करायला आम्ही जाणार आहोत बाहेर. हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि त्यात मयूर पण आलेला आहे. म्हटलं चला तर त्याला पण घेऊन जाऊया बाहेर. इकडचं हॉटेलचं जेवण कसं असतं ते त्याला खाऊ घालू. है ना मयूरला? झाली आमची अनबॉक्सिंग. दमच नाही. लगेच अनबॉक्सिंग केली आम्ही इहूनी. काय दिलं बरं गिफ्ट? थांब तसं नाही. बस आता खाली बस. इहू. तर मज्जा आहे बाबा. अरे मज्जा आहे. ते डबा घ्या पावडरचा. अरे वाव, काय ग ते? मोजायचा काउंटिंग करायचं? नाही ते नाही आहे. ते काय त्यात काय नाही आहे. कागद आहे फक्त. काउंटिंग कर. वाव, भारी आहे. हा. हे बघ. अरे किती जोर लावतेस ग. पुढचं बोल फक्त मागचं नको बोलू. हा हे बघ आता बस एवढंच खोलू. काय झालं एवढंच आहे ना तिकडे मारायचं ठेवले. नाही बेटा. आतमध्ये ठेवले. ए बाबू ते पण घे. दर हे एक. आणखीन दिले तुला. दर हे पण खोल. ठीक आहे. काय नक्की मला वाटतं डॉल आहे काय? काय ग? काय आहे? सिलेंडर नाही. वाव, सस्पेन्सिल वॉच आणि पर्स पण आहे. रबर आहे. शॉर्पनर आहे. मस्त आहे. एज्युकेशन एज्युकेशन किट. आता नाही आले. हॉटेल रमना. तर हे नवीनच हॉटेल आहे. आम्ही आले फर्स्ट टाइम. आता बघूया इहूच्या बर्थडे निमित्त आम्ही सर्वजण आलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला. नवीन हॉटेलची आता हा जेवण करायला आले. कुठे हो? वरती आहे. इहू इकडे पण. चल बेटा चढ़ा नहीं चढ़ा हो गई मुझे आने दे. मुझे आने दो मुझे आने दो. वाह. लॉजिक प्लस हॉटेल दिसतंय ना? नवीनच झालेलं आहे आता. इहू तू काय खाणार ग? फ्रेंच फ्राईज. आपण केक फर्स्ट पण फ्लोअर वर लावायला. आता कॅमेरावर येस त्याच्यामुळे बुरका दिसतोय माझा. हाय करे मयूर. हां जस्ट आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. जेवण मस्त होतं. मी व्हिडिओ घ्यायचा विसरले. इतकी भूक लागली होती आम्हाला. तरी 9:30-10 वाजले होते. म्हटलं चला आता पहिले जेवण करू आणि क्लिप घ्यायची विसरले. पण जेवणाची टेस्ट वगैरे छान होती. बाहेर आलो आता निघायची वेळ झालेली. घरी निघतो. पाऊस पण आता बंद झालेला आहे. आत्ता वाजले आहेत 11:15. सो चलो लेट्स गो. निघायचं? मामा भाचे त्या गाडीवर आम्ही स्कूटीवर. थंडी वाजते.
तुला गोड खायचं? नको आता उद्या आई घरी पण गोड आहे आता केक. आत्ता वाजले 11:30. चला चेंज वगैरे करतो आता. मस्त आज वाढदिवस स्पेशल आमचा झालेला आहे. हो की संपला नाही? वाढदिवस लय वर्ष चाललं सारखा. हा माझ्या birthday कुठली का कधी? वाढदिवस बर्थडे कधी झाला बर्थडे. आहे? पण ह्या बर्थडेला तिचा मामा होता छोटा मामा छोटा नाही झालाय मोठा झालाय आता है ना. टाइमपास होतो. नंतर आता पावसाळ्यासाठी बाहेर खेळता येत नाही त्यामुळे इथे कॅरम घेतलाय बैठक. जे गेम आहेत ते म्हणजे घरात इंडोर गेम आहेत ते इथे खेळता येईल तिला आणि बोर पण होणार नाही. चला याच नोटवर आता हा व्हिडिओ इथे एंड करते. या व्हिडिओमध्ये मी शेअर केले ईदचा बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट केला आहे. मयूर आलेला घरी मग त्यानंतर आमचं डेली रुटीन ते थोडंसं या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. होप सो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि खेळत राहा. झोपा आता झोपा. बाय बाय. गुड नाईट करा. बाय कर. गुड नाईट करा. गुड नाईट. बाय. काय म्हणते? काय असतं? टची बारा खडी. टची बारा खडी.